महाराष्ट्रामध्ये उद्यापासून 7 जुलैपर्यंत पावसाचा जोर जो आहे तो वाढणार आहे। मुंबईसह उपनगरात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। आजही पावसाचा जोर कायम आहे, तर उद्या मुंबईला हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। याशिवाय ठाणे, पालघर, रायगड, पुण्यातला घाटमाथा, सातारा या जिल्ह्यांना देखील रेड अलर्ट देण्यात आलाय। पुढील काही दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहील। विदर्भात देखील 3 ते 7 जुलै या काळात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे सखल भाग, समुद्र किनारा आणि नजीकच्या परिसरात विशेष खबरदारी घ्यावी असं आवाहन हे प्रशासनाने केलंय। झाडांच्या परिसरात देखील काळजी घ्यायला हवी असं देखील आवाहन करण्यात आलं। तर राज्यामध्ये गेले 2 ते 3 दिवस पावसाने जो जोर पकडलेला आहे तो जोर आता उद्यापासून आणखी वाढेल 4 दिवस असा अंदाज, म्हणजे आजपासूनच तो जोर वाढणार आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तो मंगळवारपर्यंत 7 जुलैपर्यंत हा मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आलाय। तर कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय उद्या करता जाणून घेऊया। मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, पुण्यातला घाटमाथा आणि सातारा या सर्व जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट असेल, त्यामुळे तिकडे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस देखील पडू शकतो असा अंदाज आहे। आता बातम्या निर्ढावलेल्या यंत्रणेसंदर्भातल्या। तुम्ही किंवा तुमच्या घरातली मंडळी रोज कोणत्या ना कोणत्या कारणासाठी घराबाहेर पडत असतात, पण संध्याकाळी घरी येतो असं सांगून बाहेर पडलेली व्यक्ती सुरक्षित परतेल याची खात्री होणंच आता अवघड बसलंय। याला कारण म्हणजे पावसाळा सुरू होताच राज्यभरात अशा अनेक घडलेल्या घटना, कधी उघड्या मॅनहोलमुळे, कधी झाड कोसळून, कधी विजेचा धक्का लागून, तरी कधी गड्ड्यामुळे अपघात होऊन लोकांचे जीव जात आहेत। खरं म्हणजे यंदाच्या वर्षी राज्यात मान्सून उशिराने दाखल झालाय, त्यामुळे पावसाळापूर्व कामं करण्यासाठी अधिकचा वेळ होता। पण निर्ढावलेल्या प्रशासनाला लोकांचे जीव गेल्यावर जाग येते का असा सवाल उपस्थित होतोय। चेंबूरमध्ये स्कूल व्हॅनवर झाड कोसळून चिमुकल्याचा मृत्यू झाला। ही घटना ताजी असतानाच मीरा भाईंदरमध्ये चालत्या दुचाकीवर नारळाचं झाड कोसळलं। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राहुल पाटील नावाच्या तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झालाय। तिकडे ठाण्यातल्या कळवा आणि मानपाडा भागातही झाडं कोसळण्याच्या घटना पाहायला मिळत आहेत। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र वाहनांचं बरंच नुकसान झालंय। तिकडे सांताक्रूजमध्येही झाड कोसळलं, ज्यामुळे 8 मजूर हे जखमी झाले आहेत।